मराठा समाजासाठी आजचा दिवस अतिशय महत्त्वाचा होता। मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण न देता स्वतंत्र प्रवर्गातून आरक्षण देण्यात आलेलं आहे। 10% आरक्षण यामध्ये मंजूर करण्यात आलेलं आहे। आज विशेष अधिवेशन घेऊन खरं तर राज्य सरकारने हा एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे। पण मराठा समाजाच्या हाती नक्की काय लागलेलं आहे आणि खरंच हे जे 10% आरक्षण दिलेलं आहे ते आता टिकणार आहे का? कारण की 50% वर आपल्याला आरक्षण देता येत नाही। असं असताना सुद्धा राज्य सरकारने मराठा समाजासाठी स्वतंत्र आरक्षणाची तरतूद केलेली आहे आणि याच सगळ्याविषयी बोलण्यासाठी आपल्या सोबत डॉक्टर उल्हास बापट सर आहेत। सर, कसं बघताय आजच्या या सगळ्या निर्णयाकडे? योग्य पद्धतीने हा सगळा निर्णय झालेला आहे का? जे बिल आज मांडण्यात आलेलं होतं ते एकमताने मंजूर करण्यात आलेलं आहे, पण पुढे काय आता? नाही, कसं आहे, एक तर सरकार इकडे आड तिकडे विहीर अशा स्थितीमध्ये आहे की ओबीसीतून आरक्षण दिलं तर ओबीसी नाराज होतील आणि बाहेर न दिलं तर ते कोर्टात टिकणार नाही। तर मी तुम्हाला थोडक्यात आधी आरक्षणाच्या घटनात्मक तरतुदी काय आहेत त्या सांगतो की आरक्षण 2 प्रकारचं असतं। एक कायदेमंडळातलं असतं आणि एक नोकऱ्यांमधलं शिक्षणामधलं असतं। कायदेमंडळातलं जे आरक्षण आहे ते दर 10 वर्षांनी घटना दुरुस्ती करून वाढवावं लागतं। अनेक घटना दुरुस्ती आत्तापर्यंत झाल्या आणि आता ते 2030 पर्यंत वाढवलेलं आहे। नोकऱ्यांमधलं जे आहे, शिक्षणामधलं आहे, ते कलम 15-16 खाली येतं आणि त्याबद्दल आंबेडकरांनी या विषयावर बोलताना घटना समितीमध्ये अत्यंत स्वच्छ शब्दात सांगितलं होतं की इक्वालिटीचा अधिकार हा मूलभूत अधिकार आहे 14व्या कलमाखाली आणि आरक्षण हा अपवाद आहे। ज्या लोकांवर वर्षानुवर्ष अन्याय झाला त्यांना समाजाच्या जोडीला आणण्याकरता दिलेलं ती एक सुविधा आहे। तो मूलभूत अधिकार नाही, तो अपवाद आहे आणि अपवाद हा नियमापेक्षा मोठा असू शकत नाही आणि म्हणून आरक्षण 50%हून जास्त देता येणार नाही असं त्यांनी स्पष्ट केलं होतं। त्यावर खूप चर्चा झाली। हाच मुद्दा इंद्रसानी केसमध्ये 9 जजेसनी एकमतांनी 92 साली मान्य केला आणि 92 सालापासून आत्तापर्यंत म्हणजे 30-32 वर्ष जवळजवळ हाच भारतातला कायदा आहे की 50%च्या वर आरक्षण देता येत नाही। आणि आत्ताच्या महाराष्ट्र केसमध्ये सुप्रीम कोर्टाने पुन्हा ट्रिपल टेस्टचं एक अट घातली। ट्रिपल टेस्ट याचा अर्थ मागास आयोग असायला पाहिजे, त्यांनी मागास म्हटलं पाहिजे, ते सायंटिफिक ग्राउंडवर म्हटलं गेलं पाहिजे, एम्पिरिकल डेटा असायला पाहिजे दुसरी गोष्ट, आणि तिसरी गोष्ट 50%च्या वर जाता कामा नये। ही झाली ट्रिपल टेस्ट। आता ही मी तुम्हाला मुद्दामून बॅकग्राऊंड सांगितली। आता आज जो कायदा पास झाला त्याचं नाव मी तो वाचून काढला, महाराष्ट्र राज्य सामाजिक आणि शैक्षणिक मागास वर्गाकरता आरक्षण अधिनियम 2024। याच्यामध्ये त्यांनी मान्य केलं की हा जो मराठा समाज आहे हा सोशली आणि एज्युकेशनली बॅकवर्ड आहे। 1, त्याला आरक्षण द्यायला पाहिजे। 2, त्या आरक्षणाचा इतरांवर परिणाम होणार नाही, तेव्हा हा वेगळा गट करून 10% त्याला आरक्षण केलेलं आहे आणि यातनं उन्नत गट म्हणजे क्रीमी लेअर आम्ही ज्याला म्हणतो तो 14-15% जो काय आहे तो काढून टाकायला पाहिजे, असं हा कायदा झालेला आहे। अशाच तऱ्हेचा कायदा म्हणजे हा तिसऱ्यांदा होतो आहे माझ्या कल्पनेने। पृथ्वीराज चव्हाणांनी एकदा प्रयत्न केला होता, त्यानंतर देवेंद्र फडणवीसांनी एकदा प्रयत्न केला होता। देवेंद्र फडणवीसांचं सुप्रीम कोर्टामध्ये ते टिकलं नव्हतं। तर आत्ता न्यायमूर्ती शुक्रे यांनी जे अहवाल दिला आहे त्यातले महत्त्वाचे मुद्दे असे आहेत की त्यांनी खूप काही कोटी लोकांचं सर्वे घेतला वगैरे वगैरे। निष्कर्ष असे आहेत की मराठ्यांची शिक्षण पातळी कमी आहे, आर्थिकदृष्ट्या ते मागास आहेत, सरकारी नोकऱ्यात त्यांचं प्रमाण कमी आहे, समाजात त्यांना कमी लेखलं जातं। आता हा वादग्रस्त मुद्दा आहे, सुप्रीम कोर्ट ॲक्सेप्ट करेलच असं मला वाटत नाही। आत्महत्यांचं प्रमाण मराठा कम्युनिकेट जास्त आहे असं ते म्हणतात, 94% आत्महत्या मराठ्यांच्या झालेल्या आहेत। राजकीय आरक्षणाची गरज नाही असं त्यांनीच सांगितलं आहे। फक्त आता हे इतकी मोठी जजेस लोक आहेत तर हे पुढचं स्टेटमेंट त्यांचं जे आहे की अनेक राज्यांमध्ये 50%च्या वर आहे आणि त्याच्यामध्ये त्यांनी तमिळनाडूचं उदाहरण दिलं की 69% आहे। आता हे उदाहरण जजनी देणं चुकीचं आहे, कारण तमिळनाडूतलं जे आरक्षण आहे ते वेगळ्या कलमांखाली आलेलं आहे। 9व्या शेड्यूलमध्ये जर का एखादा कायदा टाकला तर तो मूलभूत अधिकारांच्या विरुद्ध आहे म्हणून तो इन्व्हॅलिडेट करता येत नाही। नरसिंहरावांच्या काळामध्ये घटना दुरुस्ती करून हा मद्रासचा कायदा जो आहे तमिळनाडूचा हा 9व्या शेड्यूलमध्ये टाकला आहे म्हणून तो वाचला आहे। इतर कुठल्याही राज्यामध्ये 50%च्या वर फक्त एक्सेप्शनल केसमध्ये म्हणजे 1%, 1.5%, अर्धा टक्का असे जास्त होऊ शकतात। आता 10% एखादा गट जास्त वाढवला हे एक्सेप्शनल कारण होऊच शकत नाही असं व्यक्तिगत मला वाटतं। एक लक्षात घ्या की कायदा असा कायदा करण्याचा अधिकार राज्याला आहे, तो मध्ये काढून घेतला होता, तो पुन्हा
105वी घटना दुरुस्ती करून पुन्हा राज्याला देण्यात आलेलं आहे. म्हणजे याचा अर्थ असा, शेड्यूल्ड कास्ट, शेड्यूल्ड ट्राईब्स आणि त्यानंतर OBC हे सगळं मिळून 50% बसलं पाहिजे. आणि त्यातही पुन्हा स्त्रियांकरता रिझर्वेशन 1/3 जर का असेल तर ते प्रत्येक गटामध्ये 1/3 स्त्रियांकडे, ही आत्ताची आरक्षणाची तरतूद आहे. त्यामुळे आत्ता जे हे केलं आहे 50%च्या वर नेलेलं, हे ट्रिपल टेस्टच्या तिन्ही पॉईंटवर सुप्रीम कोर्टात चॅलेंज होणारे निश्चित आहे की मागास आयोगाने हे निर्णय काढले ते बरोबर आहेत का, एक. त्यानंतर यांचा एम्पिरिकल डेटा बरोबर कलेक्ट झाला आहेत का, 13 कोटीचा एका महिन्यात झाला का, हा 2. आणि 50%च्या वर नेता येईल का, 3. तेव्हा मला असं दिसतं आहे की हे सुप्रीम कोर्टात टिकणं फार अवघड आहे. म्हणजे आजचा जो काही निर्णय घेतलेला आहे यामध्ये मराठा समाजाच्या हाती काही लागलं नाही असं म्हणता येईल. हां, म्हणजे जसं सुरुवातीच्या 2 ह्याच्यात लागलं नाही तीच परिस्थिती आत्ता येईल. मी राजकारणात अजिबात जाणार नाही, परंतु ही लढाई, अंतिम लढाई ही सुप्रीम कोर्टात आहे. आणि मी नेहमीच सांगतो की सगळ्या गोष्टींचा अंतिम निर्णय जो आहे तो म्हणजे कायद्याच्या बाबतीत सुप्रीम कोर्टात लागतो. आणि राजकीयदृष्ट्या कोण बरोबर कोण चूक हे निवडणुकीमध्ये म्हणजे अंतिम तिथे न्यायालय जे ते लोकांचं असतं. तेव्हा असं आत्ताचं विवेचन आपल्याला करता येईल. आज अधिवेशनामध्ये आपण पाहिलं की सर्वानुमते हे बिल आहे ते पास करण्यात आलेलं होतं, पण बाहेर आल्यावर विरोधकांनी मात्र यावरती टीका केलेली आहे. नाही, तो तर भाग म्हणजे मला तो व्यक्तिगत न पटणार आहे, कारण मी या संसदीय लोकशाहींचा खूप अभ्यास केला आहे, अनेक घटनांचाही अभ्यास केलेला आहे. एखादं महत्त्वाचं बिल असतं त्याच्यामध्ये लेजिस्लेचरमध्ये चर्चा होणं हे फार आवश्यक आहे. एकमताने चर्चा न करताच संमत करून टाकायचं हे लोकशाहीच्या मूलतत्वांमध्ये बसत नाही. आणि मग तुम्ही म्हणालात तसं तिथे संमती दिली आणि बाहेर येऊन TV समोर मग हे सगळं चुकीचं आहे असं बोलले. मग हे सगळं रेकॉर्डवर जायला पाहिजे होतं की कोण कोणाच्या बाजूने आहे, किती लोक बाजूनी आहेत. म्हणजे ते लोकांना पुढच्या वेळी मतदान करताना लोक त्या दृष्टीने करणार ना. मी जेव्हा मतदान करतो तेव्हा मला पूर्ण माहिती पाहिजे ना की मी ज्याला मतं देतो आहे तो कुठल्या मताचा आहे, त्याची आयडिओलॉजी काय आहे. तेव्हा लोकशाही एकमताने हे लोकशाहीच्या मूलतत्वांमध्ये बसत नाही. आणि मग तुम्ही म्हणालात तसं तिथे संमती दिली आणि बाहेर येऊन TV समोर मग हे सगळं चुकीचं आहे असं बोलले. मग हे सगळं रेकॉर्डवर जायला पाहिजे होतं की कोण कोणाच्या बाजूने आहे, किती लोक बाजूनी आहेत. म्हणजे ते लोकांना पुढच्या वेळी मतदान करताना लोक त्या दृष्टीने करणार ना. मी जेव्हा मतदान करतो तेव्हा मला पूर्ण माहिती पाहिजे ना की मी ज्याला मतं देतो आहे तो कुठल्या मताचा आहे, त्याची आयडिओलॉजी काय आहे. तेव्हा लोकशाही एकमताने मंजूर झालं हे तर म्हणजे लोकशाहीत न बसणार आहे. सर, आज हे एक बिल विधानसभेमध्ये मंजूर करण्यात आलेलं आहे. आता याच्या पुढची स्टेप नेमकी काय असणार आहे, राज्य सरकारची भूमिका कशा पद्धतीने त्यांना आता मांडावी लागणार आहे. नाही, आता राज्य सरकारने हे बिल पास केलं आहे ते त्यांची बाजू मांडली उघड आहे, पण याच्या विरुद्ध न्यायालयात लोक जाणारच. एक लक्षात ठेवा की कुठलाही कायदा किंवा कुठलीही कार्यकारी म्हणजे अधिकाऱ्याची एखादी ॲक्शन ही जर का राज्यघटनेमध्ये बसत नसेल किंवा राज्यघटनेशी सुसंगत नसेल तर त्याच्याविरुद्ध सुप्रीम कोर्टात दाद मागता येते. आणि बेसिक स्ट्रक्चर जे इंडियन कॉन्स्टिट्यूशनचं त्याच्याविरुद्ध कोणी जात असेल तर ते अनकॉन्स्टिट्यूशनल ठरवलं जातं. म्हणजे घटना दुरुस्ती करूनसुद्धा बेसिक स्ट्रक्चरमध्ये बदल करता येत नाही. आता जसं 99वी घटना दुरुस्ती केली आणि जजेसची नेमणूक कशी करायची ठरवलं, त्यात त्यांनी सांगितलं की इंडिपेंडन्स ऑफ ज्युडिशरी जातो आहे याच्यामध्ये आणि त्यामुळे हे 99वी घटना दुरुस्ती घटनाबाह्य ठरवली गेली. तेव्हा शेवट कायद्याच्या दृष्टीने काय चूक काय बरोबर हे सुप्रीम कोर्ट ठरवणार. ते मी नेहमीच तुमच्या चॅनेलवर सांगत आलो आहे की सुप्रीम कोर्ट इज द फायनल इंटरप्रिटर ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्यूशन. तेव्हा मनोज जरांगे यांच्या हाती काही लागलं का नाही, कारण की ते पुन्हा एकदा म्हणतात की उद्यापासून आंदोलनाला बसणार, तीव्र स्वरूपाचं आंदोलन करणार. त्यांचा जो मुख्य त्यांची जी मागणी होती ती सगळे सोयरे या शब्दावरती होती, मात्र त्यावरती आज कुठेही चर्चा झालेली दिसत नाही आहे. नुसती सगळे सोयरी नाही, ते तर होतीच मागणी, त्याकडे तर दुर्लक्षच झालं आत्ता. परंतु त्यांची मागणी होती आम्हाला OBCतून पाहिजे, कारण OBCतून घेतलं की ते 50%च्या आत येतं आणि ते कोर्टात टिकतं हे त्यांनाही माहिती आहे. आता तुम्ही OBCतनं दिलं नाही आणि ते 10% टिकलं नाही तर मराठ्यांच्या हाती मग काहीच आलं नाही. तर जरांगे जे म्हणतात ते बरोबर आहे. सरकारने फसवणूक केली जनतेची. नाही, मी तसे आरोप करणार नाही, पण मी आत्ता जे सगळं केलं त्यात जनतेची थोड्याफार अंशी दिशाभूल झाली आहे, उघडच आहे. तर आज जरी सरकारने हा सगळा मोठा निर्णय घेतला असला तरी याला सुप्रीम कोर्टामध्ये चॅलेंज दिलं जाऊ शकतं आणि त्यामुळे नक्की मराठा समाजाच्या हाती नेमकं काय लागलेला आहे हा प्रश्न आता उपस्थित झालेला आहे. एकीकडे OBC समाजाला धक्का न लावता जरी सरकारने हा निर्णय घेतला असला तरी मात्र मराठा समाजाचं नेमकं पुढे काय होणार आणि खरंच हे जे 10% आरक्षण दिलेलं आहे ते सुप्रीम कोर्टात टिकणार का हे सगळं पाहणं महत्त्वाचं असणार आहे.
कॅमेरामन सचिनसह अमोल धर्माधिकारी, लोकशाही मराठी, पुणे. लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा.